DMER 2023 मध्ये विचारलेले काही प्रश्न आणि त्याचं अनालिसिस एक्सप्लेनेशन आपल्याला घ्यायचंय. चला, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे. काही कंटेंट रेकॉर्डेड, कारण लाईव्ह मध्ये जर सगळं घेतलं तर आपल्याला वर्षे पुरणार नाही एवढं कंटेंट आहे. त्यामुळं काही कंटेंट लाईव्ह, काही कंटेंट रेकॉर्डेड फॉर्म मध्ये तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. चला घ्या. 2023 मध्ये खेलो इंडिया युथ गेम्सचा कोणत्या आवृत्तीचे आयोजन मध्य प्रदेशमध्ये करण्यात आले होते? मित्रांनो, जर पेपर अनालिसिस पूर्ण तुम्ही केले तर खेलो इंडियावर तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन या संपूर्ण DMERच्या म्हणजे वेगवेगळ्या परीक्षांमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे लक्षात घ्या. आता तर DMER 2023 बद्दल माहिती मी तुम्हाला, आपलं युथ गेम्स जे आहेत, खेलो इंडिया युथ गेम जे आहेत 2023 ची माहिती तुम्हाला देणार नाही. मी आता खेलो इंडिया युथ गेम 2025 बद्दल आपण चर्चा करूयात. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला विचारलं जाईल खेलो इंडिया युथ गेम जे आहे, पहा, खेलो इंडिया त्याचा शॉर्ट फॉर्म असं लिहिला जातो बरं का. पेपरमध्ये सुद्धा आलं तर आश्चर्य वाटायला नको. खेलो इंडिया युथ गेम असा याचा शॉर्ट फॉर्म आहे. KIYG खेलो इंडिया युथ गेम 2025. पहिल्यांदा आपण खेलो इंडिया युथ गेमची सुरुवात पाहूया. याची सुरुवात कधीपासून झाली असं जर तुम्हाला विचारलं, खेलो इंडिया युथ गेमची सुरुवात जी आहे ही मित्रांनो 2018 मध्ये झाली. कुठे झाली तर मित्रांनो दिल्ली या ठिकाणी या खेलो इंडिया युथ गेमची सुरुवात झाली. जर तुम्हाला विचारलं 2025 ची खेलो इंडियाची कितवी आवृत्ती होती? 2025 ची खेलो इंडियाची 7वी आवृत्ती होती. बर, 2025च्या खेलो इंडियाच्या स्पर्धेचं आयोजन जे आहे हे आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर मित्रांनो, या स्पर्धेचं आयोजन जे आहे हे आयोजन बिहार या ठिकाणी करण्यात आलं होतं. केवळ 3च असे गेम होते, 3च असे खेळ होते ज्याचं आयोजन दिल्ली येथे करण्यात आलं होतं. याच्यामध्ये शूटिंग येतं. शूटिंग खेळाचं आयोजन दिल्लीमध्ये करण्यात आलं. त्याच्यानंतर याच्यामध्ये जिम्नॅस्टिक येतं. जिम्नॅस्टिकचं आयोजन सुद्धा दिल्लीमध्ये करण्यात आलं. आणि तिसरं म्हणजे सायकलिंग हे 3च गेम जे आहेत याचं आयोजन दिल्लीमध्ये झालं. बाकी सर्वच्या सर्व खेळांचं आयोजन जे आहे हे आयोजन आपल्याला कुठं करण्यात आलेलं पाहायला मिळालं? बिहार येथे. पुढे चला मित्रांनो, खेलो इंडिया युथ गेम जे आहे याच्यामध्ये एकूण किती खेळ खेळवले जातात, एकूण किती खेळांचा समावेश होतो असं जर तुम्हाला विचारलं, उत्तर असायला पाहिजे एकूण 27 खेळांचा समावेश होतो. आता चर्चा करूया 2025च्या युथ गेम बद्दल. मित्रांनो, 2025च्या युथ गेमचा शुभांकर काय होता? शुभांकर म्हणजे आपण असं म्हणूया की लोगो म्हणू शकतो. लोगो कोणता होता? तर मित्रांनो, शुभांकर आपल्याला पाहायला मिळतो गजसिंह हा त्या खेलो इंडिया युथ गेम बिहार मधला 2025चा शुभांकर आपल्याला पाहायला मिळतो. बर, तुम्हाला विचारलं जाईल खेलो इंडिया युथ गेम 2025चं थीम सॉन्ग काय होतं? थीम सॉन्ग काय होतं? मित्रांनो, थीम सॉन्ग या स्पर्धेचं होतं ते म्हणजे खेल के रंग बिहार के संग. लक्षात घ्या, खेल के रंग बिहार के संग. बिहार के संग. ठीक आहे, चलो पुढे चला. मित्रांनो, याच्यामध्ये विजेता कोण आहे? विजेता कसा काढला जातो? तर मित्रांनो, ज्या 27 स्पर्धा आहेत त्या वेगवेगळ्या स्तरावर 27 स्पर्धा खेळवल्या जातात. या 27 स्पर्धेमध्ये जिंकणाऱ्यांसाठी गोल्ड मेडल, त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे ब्रॉन्झ मेडल, हे अशा पद्धतीचे 3 स्वरूपाचे मेडल आपल्याला पाहायला मिळतात. सिल्वर मेडल. तर हे 3 स्वरूपाचे मेडल ज्यांना जास्त मिळाले ते राज्य जे आहे ते राज्य जिंकलं. मग याच्यामध्ये विजेता संघ जर कोणतं किंवा विजेता राज्य जर कोणतं असेल तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्राला मित्रांनो याच्यामध्ये एकूण 158 पदक मिळाले, 158. याच्यामध्ये जर सुवर्ण तुम्हाला विचारलं, गोल्ड मराठीमध्ये लिहितोय, सुवर्ण पदक किती जिंकले महाराष्ट्रानं? सुवर्ण पदक आहेत 28. त्याच्यानंतर सिल्वर मेडल जे आहेत हे सिल्वर मेडल आपल्याला पाहायला मिळते 47. आणि ब्रॉन्झ मेडल जे आहेत हे ब्रॉन्झ मेडल आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्रानं जिंकलेले 53. दुसरा क्रमांक विजेत्यामध्ये लागतो तो म्हणजे हरियाणा. या 4 शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितोय, समजून जा हरियाणा. एकूण किती पदक हरियाणानं जिंकलेत? 117. सुवर्ण किती होते? सुवर्णाची संख्या मित्रांनो हरियाणानं जिंकलेल्या पाहायला मिळते ती म्हणजे 39 एवढी. 39 एवढी. आणि तिसऱ्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे राजस्थान. राजस्थाननं एकूण 60 पदक जिंकली. यापैकी सुवर्ण पदक किती होती? तर सुवर्ण पदकांची संख्या 24 होती. खेलो इंडियावर कसाही प्रश्न आला
तर तुम्ही तो प्रश्न इथं टॅकल करू शकता. शेवटचं सांगतो, ही 2025 ची आवृत्ती झाली. 2024 बद्दल जरी विचारलं, 2024 बद्दल तुम्हाला माहित पाहिजे, 2023 सोडून द्या. 2023 ला असे 2 ते 3 क्वेश्चन आले होते, म्हणून आपण हे 2025 घेतोय. 2024 जे आहे, कोणत्या राज्यामध्ये या खेलो इंडियाची या गेमचं आयोजन करण्यात आलं होतं? उत्तर आहे तामिळनाडूमध्ये या खेलो इंडिया युथ गेम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. ती 6वी आवृत्ती होती आणि या 6व्या आवृत्तीमध्ये सुद्धा विजेता होता तो म्हणजे महाराष्ट्र. विजेता तो म्हणजे महाराष्ट्र. चलो, इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का रे? चला, जे नवीन जॉईन झालेत लेक्चर लाईक करा, तुमचे मित्र वगैरे कोणी असतील तर त्यांना शेअर करा. मी म्हटलं तुम्हाला जर व्यवस्थित रिस्पॉन्स असेल तर आपण ही सिरीज कंटिन्यू करू. कधीपर्यंत? परीक्षा होईपर्यंत. मुद्रांक नोंदणी आणि मुद्रांकच्या विद्यार्थ्यांना माहित आहे, त्यांच्यासाठी 7 ते 8 सेशन मी लाईव्ह घेतले होते आणि या सेशनचा त्यांना 100% फायदा झालेला आहे. ऍज इट इज प्रश्न परीक्षेला आलेले टेलिग्राम चॅनलला तुम्ही चेक करू शकता, त्यामुळे फायदा 100% तुम्हाला होईल. घ्या पुढचा प्रश्न. त्याचं उत्तरही काय हे नाहीये, कारण 2013चा हा प्रश्न होता. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते पोरीफेराचे उदाहरण आहे? आता तुम्हाला प्राण्यांचं वर्गीकरण इथं विचारलेलं आहे. पोरीफेराचं उदाहरण समजतंय का रे? चला, पोरीफेरा याचं उदाहरण तुम्हाला विचारलंय, म्हणजे लक्षात घ्या, गुणधर्माच्या आधारावर, वेगवेगळ्या गुणधर्माच्या आधारावर एकूण 10 वर्गांमध्ये आपण प्राण्यांचं वर्गीकरण करू शकतो. मित्रांनो लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त लक्षात ठेवायचंय ते म्हणजे याची उदाहरणं, परीक्षेला उदाहरणं विचारली जातात. ही PDF PPT अवेलेबल करून देतो, याच्या बाहेरचा प्रश्न तुम्हाला येणार नाही. आणि तुम्हाला माहिती आहे स्क्रीनशॉट मारायची आवश्यकता नाही, टेलिग्राम चॅनलला भेट द्या, ही PDF लगेच तिथं मिळून जाईल. बघा, संघ पोरीफेराचं उदाहरण. पोरीफेरा या संघात लक्षात घ्यायचंय, पोरीफेरा संघामध्ये असणारे जे प्राणी आहेत, या प्राण्यांच्या अंगाला छिद्रे असतात. म्हणजे आपण स्पंजचं उदाहरण घेऊ शकतो. स्पंज जसं असतं, स्पंज सारखं त्यांचं शरीर असतं, त्यामुळे लक्षात घ्या पोरीफेरा लगेच ओळखता येतं. पोरीफेरा संघामध्ये सायकॉन प्राणी आहे, स्पॉन्जिला प्राणी आहे, हे महत्वाचे प्राणी मी घेतले इथं. त्याच्यानंतर सिलेंट्रेटा जो संघ आहे, याच्यामध्ये हायड्रा प्राणी आहे, सी अॅनिमोन नावाचा प्राणी आहे. कारण सिलेंट्रेटा संघातले प्राणी जास्त करून पाण्यामधले, म्हणजे जवळपास 99% प्राणी पाण्यामध्ये राहतात. सी अॅनिमोन आहे, त्यामुळे हायड्रा नाव लक्षात घ्यायचं, सी अॅनिमोन नाव लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर फायजेलिया नाव लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर प्लॅटीहेल्मिंथिस या वर्गातले प्राणी जे आहेत, याच्यामध्ये टेपवर्म आहे, प्लॅनेरिया आहे, लिव्हर फ्लूप आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं निमॅटोहेल्मिंथिस वर्गातील प्राणी जे आहे, याच्यामध्ये उदाहरण ऍस्कॅरिस आहे, उचेरिया हे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. अॅनिलिडा संघातले जे प्राणी आहेत, याच्यामध्ये गांडूळ आहे, लीच आहे, नेरिस नावाचा प्राणी आहे. ऑर्थोपोडा संघातले जे प्राणी आहेत, याच्यामध्ये मधमाशी आहे, माशासारखी कीटक, कोळंबी आणि बिंचू यांचा समावेश ऑर्थोपोडामध्ये होतो. मोलुस्का वर्गातले जे प्राणी आहेत, याच्यामध्ये शंख, शिंपला, अष्टापाद आणि गोगलगाय हे प्राणी आपल्याला पाहायला मिळतात मोलुस्का वर्गामध्ये. त्याच्यानंतर इकॅनोडर्मॅटा या वर्गातल्या प्राण्यांमध्ये तारामासा येतो, सी अर्चिन याचं उदाहरण पाहायला मिळतं. हेमिकॉर्डेटा याच्या वर्गामध्ये आपल्याला बॅलॅनोग्लॉसस याचं उदाहरण पाहायला मिळतं. कॉर्डेटाच्या वर्गामध्ये सायक्लोस्टोमॅटा, मत्स्य, उभयचर, सरीसृप, पक्षी आणि सस्तन प्राणी हे सगळे कुठे येतात? कॉर्डेटा मध्ये येतात. कॉर्डेटा ऑप्शन म्हणजे 10व्या नंबरला लक्षात घ्या, 10व्या नंबरचा वर्ग. आता तुम्हाला प्रश्न काय विचारला इथं परीक्षेमध्ये? खालीलपैकी कोणते पोरीफेराचे उदाहरण आहे? पोरीफेरामध्ये सायकॉन आहे, स्पॉन्जिला आहे. या इथं ऑप्शन मध्ये टिनिया, स्पॉन्जिया, फेसिओला, नेरेस, स्पॉन्जिला आहे इथं. ऑप्शन क्रमांक 2 जे आहे, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी तुमचं उत्तर बरोबर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 बऱ्याच जणांनी दिलेलं दिसतं. ऑप्शन क्रमांक 2 नक्की नक्की. चलो, इथपर्यंत कोणाला अडचण? चलायचं पुढं. घ्या पुढचा प्रश्न तुमच्यासाठी हा. हिमालय पर्वताबद्दल खालीलपैकी कोणते विधाने हे सत्य आहेत? सांगा बरं, उत्तर द्या, लगेच आपण एक्सप्लेनेशन घेऊया. नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवलीसाठी ठीक आहे, बघूया पुढच्या आठवड्यामध्ये, त्याच्यासाठी सुद्धा आपण लेक्चर सिरीज सुरू करूया. ठीक आहे, चला आता
थोडंसं हिमालय पर्वताबद्दल आपण चर्चा करूया. व्यवस्थित लक्ष द्या बरं का. ही माहिती फार महत्वाची आहे. मित्रांनो, हिमालय पर्वत जो आहे याचं स्थान जर तुम्हाला कोणी विचारलं हिमालय पर्वत नेमका कुठे आहे, तर हिमालय पर्वत भारताच्या उत्तरेला आपल्याला पाहायला मिळतो. भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत नेमका कुठे आहे, तर भारताच्या उत्तरेला हिमालयाचं जे स्थान आहे हे स्थान आपल्याला, एक मिनिट, ठीक आहे. चला आता थोडंसं एक्सप्लेनेशन बघूया हिमालयाबद्दल. ठीक आहे. पहा मित्रांनो, तुम्हाला जर भारताच्या उत्तरेमध्ये इथं नेऊन टाकलं आणि तुम्हाला जर विचारलं तर इथून तुम्ही दक्षिणेकडे चलत या, तर तुम्हाला या भागामध्ये भारताच्या उंच उंच पर्वतरांगा दिसतील आणि या उंच उंच पर्वतरांगांना आपण म्हटलेलं आहे हिमालय पर्वत. हिमालय पर्वताची माहिती, बेसिक माहिती लक्षात घ्या मित्रांनो. हिमालय हा जो पर्वत आहे हा पर्वत जगातला सर्वात उंच आणि जगातला सर्वात तरुण पर्वत म्हणून ओळखला जातो. जगातला सर्वात उंच पर्वत व जगातला सर्वात तरुण पर्वत हा हिमालय पर्वत आपल्याला पाहायला मिळतो. पुढे चला, जर तुम्हाला विचारलं जगातला सर्वात तरुण पर्वत का म्हणतात, कारण जगामध्ये सर्वात शेवटी निर्माण झालेला जो पर्वत आहे तो आहे कोण, हिमालय पर्वत. अलीकडचाच रिसेंट ओरिजिन ज्याला म्हणतो, म्हणून त्याला जगातला सर्वात तरुण पर्वत म्हणतात. आणि जगातला सर्वात प्राचीन पर्वत जो सर्वात पहिल्यांदा निर्माण झाला तो सुद्धा भारतामध्ये आहे. त्या पर्वताचं नाव आहे अरुणाचल पर्वत. जगातला सर्वात तरुण पर्वत म्हटलं की हिमालय आणि जगातला सर्वात प्राचीन पर्वत म्हटलं की अरवली पर्वत. जगातला सर्वात प्राचीन पर्वत म्हटलं की अरवली. इथं लिहितोय प्राचीन म्हटलं तर अरावली पर्वत. अरावली पर्वत. ठीक आहे. चला पुढे. त्याच्यानंतर हिमालय पर्वत जो आहे मित्रांनो, हिमालय पर्वत जगातला सर्वात उंच का म्हणतात, कारण हिमालय पर्वताची सरासरी उंची जर पाहिली, सरासरी उंची आपल्याला 6000 मीटर पाहायला मिळते. किती? 6000 मीटर. विचार करा तुम्ही, जर तुम्ही जमिनी लेवल पासून समुद्र सपाटीपासून वर पाहिलं तर 6 किलोमीटर जी उंच इमारत दिसती, ती 6 किलोमीटरची उंच इमारत आपल्याला, म्हणजे 6 किलोमीटर उंचीचा हा जो भाग आहे हा आपल्याला हिमालय पर्वताचा पाहायला मिळतो. पुढे चला, हिमालयाचा विस्तार जर तुम्हाला विचारला, हिमालय कुठून कुठपर्यंत पसरलेला आहे, दोन पद्धतीने हिमालयाचा विस्तार तुम्ही सांगू शकता. एक नदीनुसार आणि दुसरं सांगू शकता तुम्ही पर्वतानुसार. दोनही पद्धतीनं परीक्षेला आलेलं आहे. नदीनुसार जर तुम्हाला विचारलं हिमालय पर्वत कुठून कुठपर्यंत पसरलेला आहे, तर मित्रांनो पश्चिमेला असणाऱ्या सिंधू नदीपासून हिमालय पर्वत सुरू होतो. पूर्वेला असणाऱ्या ब्रह्मपुत्रापर्यंत हिमालय पर्वत पाहायला मिळतो. जर पर्वतानुसार विचारलं तुम्हाला तर पश्चिमेला असणाऱ्या नंगा पर्वतापासून हिमालय पर्वत सुरू होतो, तर पूर्वेला असणाऱ्या नामच्या बारवा पर्वतापर्यंत, नामच्या बारवा पर्वतापर्यंत आपल्याला हिमालय पर्वत पाहायला मिळतो. असो, विस्तार इथं तुम्हाला मी लिहून दिलाय. नदीपासून म्हटलं तर सिंधू ते ब्रह्मपुत्रा, आणि जर पर्वतानुसार म्हटलं तर लक्षात घ्या हिमालय पर्वत नंगा पर्वत ते नामच्या बारवापर्यंत पाहायला मिळतो. हिमालयाची लांबी जर तुम्हाला विचारली, हिमालयाची लांबी मित्रांनो 2400 किलोमीटर आपल्याला पाहायला मिळते. किती किलोमीटर? 2400. इथून काउंट केली इथपर्यंत 2400 किलोमीटर. हिमालयाची रुंदी जर तुम्हाला कोणी विचारली किती आहे रुंदी, तर हिमालयाची रुंदी, ऍव्हरेज रुंदी 300 किलोमीटर असून पश्चिमेला रुंदी, इथं बघा तुम्हाला जाड दिसतंय, इथून पुढे तुम्हाला निमुळता होत गेलेला पाहायला मिळतोय. पश्चिमेला रुंदी 450 किलोमीटर असून पूर्वेला रुंदी जी आहे इथे 150 किलोमीटर पर्यंत आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हिमालयाची रुंदी पश्चिमेला जास्त असून पूर्वेकडे जात असताना ही रुंदी कमी कमी होत जाताना आपल्याला पाहायला मिळते. पुढे चला मित्रांनो, लक्षात घ्या हिमालय पर्वत जो आहे, या हिमालय पर्वतामध्ये जगातील सर्वाधिक हिमनद्या जर कुठे आढळत असतील, हिमनद्या या आपल्याला हिमालय पर्वतामध्ये पाहायला मिळतात. जगातील सर्वाधिक उंच असणारी उंचीची, म्हणजे आपण असे म्हणू शकतो जगात सर्वात उंच शिखर तर हिमालयामध्ये आढळतच. त्याचं नाव आहे माउंट एव्हरेस्ट. कोणतं शिखर? माउंट एव्हरेस्ट. हे जगातलं सर्वात उंच शिखर हिमालयामध्ये आढळतं. याची उंची 8850 मीटर. काही पुस्तकामध्ये 8846 असेल तर समजायचं ते पुस्तक जुनं आहे. अपडेटेड माहिती लक्षात असू द्या. आणि मित्रांनो, दिवसेंदिवस हिमालयाची उंची वाढत आहे. का वाढत आहे, कशामुळं, याचं कारण आपलं, म्हणजे या आपल्या लेवलला त्याचे कारण ऐकायची आवश्यकता नाही.
जर तुम्हाला विचारलं हिमालयातील भारतातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे, तर हिमालयातील भारतातील सर्वोच्च शिखर आहे, या शिखराचं नाव आहे K2 शिखर. यालाच आपण गॉडविन ऑस्टिन असं म्हणतो. कोणतं शिखर? गॉडविन ऑस्टिन नावाचं शिखर हे हिमालयाचं भारतातील सर्वोच्च शिखर आहे. जगातलं सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट हे कुठं आहे असं जर तुम्हाला विचारलं मित्रांनो, हे नेपाळ देशामध्ये आहे. इथं येतं माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट हे जे शिखर आहे इथं येतं. नेपाळमध्ये या शिखराला सागरमाथा असं म्हणतात. काय म्हणतात? सागरमाथा हे शिखराचं माउंट एव्हरेस्टचं नेपाळमधलं नाव पाहायला मिळतं. K2 हे शिखर भारतातलं सर्वोच्च शिखर असून हे पीओके मध्ये आहे. आता काही पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की K2 हे पाकिस्तान मधलं सर्वोच्च शिखर आहे. मित्रांनो, पीओके हा जो भाग आहे हा भाग विवादित आहे. पाकिस्तानवाले त्यांच्या नकाशात पीओके भाग त्यांच्याकडे दाखवतात. आपण भारतीय आणि युनो सुद्धा आपल्या म्हणजे भारताच्या नकाशात हा पीओके भाग दाखवतो. त्यामुळे हे भारतातील सर्वोच्च शिखर आहे असं तुम्ही इथं समजू शकता. आता डिटेल भरपूर याच्याबद्दल सांगायचं, एक शेवटचं वाक्य देतो. मित्रांनो लक्षात घ्या, हिमालय पर्वतामध्ये 8,000 मीटर पेक्षा जास्त उंचीची एकूण 14 शिखरे आहेत आणि या 14 शिखरांना मित्रांनो 8,000 शिखरे असं म्हणतात. काय म्हणतात? 8,000 शिखरे. 8,000 शिखरे असणारा हिमालय हा जगातला एकमेव पर्वत आहे. 14 अशी शिखरं ज्यांची उंची 8,000 मीटर पेक्षा जास्त आहे त्यांना 8,000 शिखरे असं म्हणतात. आणखी एक स्टार पॉइंट लक्षात असू द्या, परीक्षेला विचारलं जाऊ शकतं, काही परीक्षेला आलं सुद्धा. या 8,000 मीटर पैकी सर्वात लहान शिखर कोणतं, सर्वात कमी उंचीचं शिखर कोणतं? 14वे शिखर नाव लक्षात असू द्या, त्याचं नाव आहे शीश संगमा. काय नाव आहे? शीश संगमा. असो, आता इथपर्यंत लक्षात घ्या, ही माहिती तुम्हाला सफिशियंट आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायला. या इकडं आपला प्रश्न लक्षात घ्या. हिमालय पर्वताबद्दल हे प्रश्न आलेला आहे DMER ला, म्हणून हा घेतलेला आहे. हे काय मनाने ऍड केलेलं नाही, त्यामुळं ही कन्सेप्च्युअल पातळी सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. हिमालय पर्वताबद्दल खालीलपैकी कोणते विधाने सत्य आहेत? हिमालय सुमारे 2400 किलोमीटर अंतर कापणारा एक चाप तयार करतो. म्हणजे सरळ त्यांना सांगायची तेवढी लांबी आहे. बरोबर आहे. हिमालयाची रुंदी काश्मीरमध्ये 400 किलोमीटर, त्या अरुणाचल प्रदेशामध्ये 150 किलोमीटर आहे. मी 450 सांगितली, ते ऍव्हरेज आपण काउंट करत असतो. 5 म्हणजे असं नाही की बाबा हे विधान चुकीचं आहे. 400 ते 450 आसपास हेही विधान बरोबर आहे. हिमालयात त्याच्या रेखांशाच्या विस्तारामध्ये 4 समांतर रांगा आहेत. मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की हा जो हिमालय पर्वत आहे या हिमालय पर्वतामध्ये 5 महत्वाच्या समांतर रांगा आहेत. तिथं रेखांशानुसार विचारले म्हणजे उभ्या, उत्तर आहे नाही. अक्षांशानुसार 5 महत्वाच्या रांगा आहेत. सर्वात दक्षिणेकडची जी रांग आहे याला म्हटलं जातं शिवालिक पर्वत रांग. कोणती? शिवालिक पर्वत रांग. दुसरी रांग जी आहे त्याचं नाव आहे पीर पंजाल रांग. कोणती रांग? पीर पंजाल रांग. त्याच्यानंतर तिसरी आहे झास्कर रांग. कोणती रांग? झास्कर रांग. एक ट्रिक लक्षात ठेवायची. चौथी आहे लडाख नावाची पर्वतरांग. इथं मी लिहितो लडाख. आणि 5वी पर्वतरांग आहे ती म्हणजे काराकोरम पर्वतरांग. लक्षात घ्या मित्रांनो, या पर्वतरांगेची जर तुम्हाला उंचीनुसार जर त्यांनी क्रम विचारला, सर्वात कमी उंचीची झास्कर, त्याच्यापेक्षा जास्त पीर पंजाल, सॉरी सर्वात कमी उंचीची शिवालिक, त्याच्यानंतर पीर पंजाल, त्याच्यानंतर झास्कर, लडाख आणि काराकोरम. एक शॉर्ट ट्रिक लक्षात घ्या. शॉर्ट ट्रिक आहे शी पी झालं का. शी पी झालं का. आणि या अक्षांशानुसार म्हणजे दक्षिणोत्तर आपलं पश्चिम पूर्व विस्तार असणाऱ्या रांगा आहेत. त्यामुळे हे जे विधान आहे हे विधान आपल्याला चुकीचं पाहायला मिळतं. कोणते विधान सत्य आहे असं विचारले. ए आणि बी हे विधान सत्य आहे. ऑप्शन क्रमांक 4 जे आहे ते 4 इथं उत्तर तुमचं बरोबर असणार आहे. समजतंय का रे? चला, सिडकोचे ही लेक्चर घेतो रिंकू सर. उद्या किंवा परवा मी ट्राय करतो सिडकोचं. ठीक आहे, चलो. काल हिमालयावर क्वेश्चन होता. हा बरोबर, मी सांगतोय काय तुम्हाला, आपण जे प्रिडिक्ट करतोय कारण आपल्याला तो पॅटर्न समजलेला आहे. कोणतीही परीक्षा असो, IBPS TCS ज्या अँगलनं प्रश्न टाकतो तो अँगल आपण इथं घेत असतो. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना याचा फायदा होतोच. घ्या पुढचा प्रश्न तुमच्या समोर. हा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या स्मारकाला ब्लॅक पॅगोडा किंवा अर्क क्षेत्र
का पश्चिम क्षेत्र या नावाने देखील ओळखले जाते? सांगा. द्या उत्तर पटपट. चलो. आता तुम्हाला काही मंदिरांची मी नावं सांगतोय, कारण परीक्षेला प्रश्न विचारले जातात काही प्रसिद्ध मंदिरे आणि त्यांचं राज्य. सुरुवातीला तामिळनाडू. हा दाक्षिणात्य मंदिरावर जास्त प्रश्न विचारले जातात आणि त्याच्याबद्दल जे काही म्हणजे वन लाईनर आणखी प्रश्न तयार होतात ते एकदा मी रिवाइज करून देतो. DMAR ला असे 2 ते 3 प्रश्न आलेले आहेत. त्यामुळं हे म्हणजे DMAR नाही, प्रत्येक TCS पॅटर्नवर मंदिरावर प्रश्न असतात. तामिळनाडू मधले काही महत्वाची मंदिरं बघा. तामिळनाडूमध्ये मित्रांनो मीनाक्षी मंदिर आहे. बघा, परीक्षेला विचारलं जाऊ शकतं मीनाक्षी मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे? हे तामिळनाडूमध्ये आहे. हे कशाचं प्रतीक आहे असं जर विचारलं तर हे शिवपार्वतीचं मंदिर आहे किंवा शिवपार्वतीचं प्रतीक असणारं मंदिर आहे. मीनाक्षी नावावरून आपण कन्फ्युज होऊ शकतो. त्याच्यानंतर तामिळनाडूमध्ये महाबलीपुरम नावाचं मंदिर आहे. हा परीक्षेला खूप वेळा प्रश्न आलेला आहे. महाबलीपुरम हे जे मंदिर आहे हे मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे? तामिळनाडूमध्ये. महाबलीपुरम मंदिर कोणी निर्माण केलं असं जर तुम्हाला विचारलं, नरसिंहवर्मन प्रथमनं हे मंदिर निर्माण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, हा पल्लव राजा होता. पल्लव राजे हे आपण कोर्समध्ये घेतलेलं आहे. पुढे त्याच्यानंतर तामिळनाडूमध्येच आणखी लक्षात घ्या, बृहदेश्वर मंदिर तुम्हाला पाहायला मिळतं. बृहदेश्वर मंदिर याच्यावर प्रश्न आला होता. म्हणजे जे विद्यार्थ्यांनी आता नोंदणी मुद्रांकचा पेपर दिला त्यांना माहित आहे. बृहदेश्वर मंदिर मित्रांनो हे कोणी बांधलं असं जर तुम्हाला विचारलं, राजराजा प्रथम यानं हे मंदिर बांधलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हा चोल घराण्याचा राजा होता. त्याच्यानंतर श्रीपुरम गोल्ड टेम्पल हे कुठं आहे? तर श्रीपुरम गोल्ड टेम्पल जे आहे हे आपल्याला पाहायला मिळतं तामिळनाडूमध्येच. टेम्पल तामिळनाडूमध्ये. ठीक आहे. चलो, हे महालक्ष्मीचं मंदिर आहे. कशाचं हे जर विचारलं, महालक्ष्मी. ठीक आहे, घ्या. तामिळनाडू. काही 4-5 महत्वाचे राज्य देतोय कारण ज्या राज्यांवर प्रश्न जास्त विचारले जातात ते. त्याच्यानंतर दुसरं राज्य घ्या. कर्नाटक राज्यावरच्या एका मंदिरावर प्रश्न वारंवार विचारला जातो, ते म्हणजे विरूपाक्ष मंदिर. विरूपाक्ष मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे असा प्रश्न विचारला जातो. कर्नाटक राज्यामध्ये विरूपाक्ष मंदिर आहे. मित्रांनो, विरूपाक्ष मंदिर कोणी बांधलं असा जर प्रश्न आला तर विरूपाक्ष मंदिर राजा देवराय द्वितीयने बांधलं. राजा देवराय द्वितीय. कोण होता राजा देवराय द्वितीय? हा विजयनगरचा शासक होता. विजयनगरचा शासक होता. ठीक आहे. चलो, त्याच्यानंतर कर्नाटक राज्यामध्येच आणखी एक मंदिर आहे. या मंदिराचं नाव आहे म्हणजे हे कुठं आहे हे स्थान जर विचारलं मित्रांनो, कारण प्रसिद्ध ठिकाणी आहे. हम्पी या ठिकाणी आपल्याला हे मंदिर पाहायला मिळतं. हम्पी येथे आणखी एक मंदिर आहे, हम्पी मधलं विठ्ठल मंदिर. विठ्ठल मंदिर म्हटलं तर बरेच जण कन्फ्युज होतात. महाराष्ट्रामधलं विठ्ठल मंदिर. हम्पी येथे सुद्धा याच राजा देवराय द्वितीयनं विठ्ठल मंदिर बांधलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर पुढे चला, इथं मित्रांनो कर्नाटक राज्यामध्ये आणखी एक मंदिर आहे, हजारा राम मंदिर. हजारा राम मंदिर हे सुद्धा महत्वाचं आहे. याच्या परीक्षेला प्रश्न विचारला जातो. कर्नाटक झालं, तामिळनाडू झालं, कर्नाटक झालं. केरळ घ्या. केरळ राज्यावरील याच्यावर सुद्धा प्रश्न येतात. केरळमध्ये लक्षात घ्या, केरळ राज्यामध्ये कोणते कोणते मंदिर आहेत? सर्वात महत्वाचं मंदिर आहे पद्मनाभ मंदिर. पद्मनाभ स्वामी मंदिर किंवा पद्मनाभ मंदिर म्हटलं तरी चालतं. मित्रांनो, हे कोणी बांधलं असं जर तुम्हाला विचारलं तर हे मंदिर जे आहे हे मार्तंड वर्मानं बांधलं. मार्तंड वर्मा, कारण हे प्रश्न असे आलेले आहेत. त्याच्यानंतर दुसरं आहे सबरीमाला मंदिर. सबरीमाला मंदिर. सबरीमाला मंदिर कोणी बांधलं असं जर तुम्हाला विचारलं, सबरीमाला मंदिर राजा राजशेखरा याने बांधलं. राजा राजशेखरा. ठीक आहे. हे झाले केरळ राज्यामध्ये. त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये किती झाले? 3, 4 महत्वाचे लक्षात घ्या. जेवढे मला आठवत आहेत तेवढे मी देतो. आंध्र प्रदेशमध्ये इथं शॉर्ट फॉर्म मध्ये AP मी लिहितोय. AP. आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशमध्ये तिरुपती या ठिकाणी व्यंकटेश मंदिर आहे.
व्यंकटेश्वरा मंदिर. त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्येच आणखी लेपाक्षी मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. लेपाक्षी मंदिर. आणि आंध्र प्रदेशमध्येच आणखी रंगनाथ स्वामी मंदिर सुद्धा पाहायला मिळतं. रंगनाथ स्वामी टेम्पल. ठीक आहे. चला, एक आणखी दोन महत्वाचे देतोय, दोन राज्यातले देतोय जे मला वाटतं परीक्षेला येऊ शकतात. तिसरा आहे किती, 4. पाचवा आहे तेलंगणा राज्य. मित्रांनो, तेलंगणा राज्यामधलं सर्वात प्राचीन मंदिर ज्याच्यावर प्रश्न येतो, रामप्पा मंदिर, हे कोणत्या राजवंशातील काळातलं आहे किंवा कोणत्या राजानं बांधलं? तर मित्रांनो, रामप्पा मंदिर जे आहे हे काकतीय घराणं होतं. या काकतीय घराण्याने हे मंदिर बांधलेलं पाहायला मिळतं. पुढे चला मित्रांनो, तुम्हाला विचारलं जाईल आणखी संगमेश्वर मंदिर आहे. संगमेश्वर मंदिर हे सुद्धा आपल्याला तेलंगणा राज्यामध्ये पाहायला मिळतं. लास्ट बट वन, ओडिसा राज्य. ओडिसा राज्यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या, सर्वात प्राचीन टेम्पल त्याचं नाव आहे या ठिकाणी सूर्य मंदिर. सूर्य मंदिर, हा ज्याच्यावर प्रश्न आला होता. याला ब्लॅक पॅगोडा सुद्धा म्हटलं जातं. कारण काय तेही सांगतो. हे कोणी बांधलं असं जर तुम्हाला विचारलं तर हा नरसिंहदेव प्रथमनं बांधलेलं आहे. नरसिंहदेव प्रथमने बांधलेलं हे मंदिर पाहायला मिळतं. जगन्नाथ स्वामी किंवा जगन्नाथ मंदिर जे आहे, जगन्नाथ मंदिर हे आपल्याला इथेच पाहायला मिळतं. जगन्नाथ मंदिर. ठीक आहे. त्याच्यानंतर लिंगराज मंदिर सुद्धा इथेच आहे. लिंगराज मंदिर इथेच आहे. ठीक आहे. चलो, असो. तर लक्षात घ्या, अशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न विचारले जातात. याचं उत्तर जे आहे, याचं उत्तर तुम्हाला माहित पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, कोणार्क मंदिर. याला ब्लॅक पॅगोडा का म्हटलं जातं? मित्रांनो, कोणार्क मंदिर हे ओडिसाच्या किनारपट्टीवर असून प्राचीन काळामध्ये किंवा मध्ययुगीन इतिहासामध्ये जे इंग्रज खलाशी वगैरे आहेत, हे भारताकडे येत असताना किंवा जमिनीचं टोक, कारण मंदिर खूप उंच आहे, जमिनीचं टोक त्यांना दिसावं म्हणून ते एक काळा गोलाकार भाग दिसायचा, तर त्या काळ्या गोलाकार भागाला त्यांनी ब्लॅक पॅगोडा नाव दिलं आणि तेव्हापासून हे मंदिर ब्लॅक पॅगोडा नावाने सुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, कोणार्क मंदिर. ठीक आहे. चला, जीएस रेकॉर्डिंग बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग आहे. 70% सिलेबस लाईव्ह आहे, 30% रेकॉर्डेड होत असतो. चलो, इथपर्यंत कोणाला काय अडचण? घ्यायचा पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न तुमच्या समोर हा, खालीलपैकी कोणत्या वर्षी चितगाव शस्त्रागारावर हल्ल्याचा प्रयत्न झाला? चितगाव शस्त्रागार हरला कोणत्या वर्षी झाला? चला, जे मुलं नवीन जॉईन झालेले असतील लेक्चर लाईक करा, आवडत असेल तर, आणि तुमचे मित्र वगैरे कोणी तयारी करत असतील तर नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपण जास्तीत जास्त लाईव्ह सेशन या ठिकाणी कंडक्ट करू शकू. चला, लक्षात घ्या मित्रांनो, हा जो प्रश्न आहे, कधी अनालिसिस करत असताना हा प्रश्न कोणत्या घटकावर आधारित आहे त्या घटकाचं अनालिसिस महत्वाचं असतं, विश्लेषण महत्वाचं असतं. हा जो प्रश्न आहे मित्रांनो, क्रांतिकारी चळवळीवर आधारित आहे. मग क्रांतिकारी चळवळीवर याच्या नंतरच्या परीक्षेला सुद्धा प्रश्न येऊ शकतो का? तर उत्तर आहे हो. मग क्रांतिकारी चळवळीवर इतर कोणता प्रश्न तयार होऊ शकतो हे आपल्या डोक्यामध्ये चाललं पाहिजे. तेव्हा कुठं आपल्याला आपण अनालिसिस किंवा विश्लेषण व्यवस्थित करतोय हे लक्षात येईल. आता क्रांतिकारी चळवळीमध्ये मित्रांनो लक्षात घ्या, कोणाला आद्य क्रांतिकारक म्हटलं जातं? पहा, कोणाला आपण असं म्हणू शकतो, सशस्त्र क्रांतीचे, सशस्त्र म्हणजे शस्त्र हातात घेऊन सशस्त्र क्रांतीचे आद्य प्रवर्तक म्हटलं जातं. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आद्य प्रवर्तक हे कोणाला म्हटलं जाऊ शकतं? तर नाव लक्षात असू द्या, वासुदेव बळवंत फडके. वासुदेव बळवंत फडके यांना म्हटलं जातं सशस्त्र क्रांतीचे आद्य प्रवर्तक, वासुदेव बळवंत फडके. मित्रांनो, वासुदेव बळवंत फडके जे आहेत यांनी एक ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथाचं नाव लक्षात घ्या, दत्त महात्म्य. दत्त महात्म्य नावाचा ग्रंथ जो आहे हा वासुदेव बळवंत फडके यांनी लिहिलेला पाहायला मिळतो. चला, आता तुम्हाला आणखी विचारलं जाऊ शकतं, एक गुप्त काही संघटना होत्या ज्या त्यावेळेस क्रांतिकारक, म्हणजे क्रांतिकारक लिगली थोडेच होते, हे गुप्त राहून सरकारवर हल्ले वगैरे करायचे, सरकारला त्रास द्यायचे. तर एक गुप्त संघटना होती अभिनव भारत. परीक्षेला विचारलं जाऊ शकतं, अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? किंवा आणखी एक याच्या बरोबर संघटना होती, त्याला आपण मित्र मेळा म्हणतो.
मित्र मेळा संघटनेची स्थापना कोणी केली? मित्रांनो, या संघटनेची स्थापना 1900 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केली. स्वातंत्र्यवीर सावरकर. लक्षात घ्या मित्रांनो, या संघटनेनंतर तुम्हाला माहिती आहे जॅक्सनचा खून झाला होता 1902 आपलं 1900 मध्ये आणि 1910 मध्ये सॉरी. आणि 1910 मध्ये या संघटनेचे जे महत्वाचे लोक होते त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो अनंत कान्हेरे ज्यांनी खून केला होता जॅक्सनचा. म्हणजे सावरकर आणि कान्हेरे यांच्यावर या ठिकाणी एक खटला भरवण्यात आला होता. त्याला नाशिक खटला असं म्हटलं जातं. नाशिक कट खटला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. जसा हा खटला विचारलाय चितगाव शस्त्रागारावर हल्ला, तर नाशिक कट खटला विचारला जाऊ शकतो. सावरकर यांच्यामध्ये होते, सावरकर आणि त्याचबरोबर अनंत कान्हेरे. अनंत कान्हेरे. ठीक आहे, असो. आणखी एक संघटना होती, त्याचं नाव होतं अनुशीलन समिती. यांच्यावर सुद्धा एक कट रचल्याचा आरोप होता. अनुशीलन समिती. मित्रांनो, अनुशीलन समिती जी आहे ही स्थापन कधी झाली असं जर तुम्हाला विचारलं, अनुशीलन समितीची स्थापना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 1902 मध्ये. आणि मित्रांनो, याच्यामध्ये म्हणजे कोलकात्याला ही स्थापना झाली. याच्यामध्ये असणाऱ्या कार्यकर्त्यांवर अलीपूर कट खटला, अलीपूर कट खटला हा खटला चालवण्यात आला. कधी चालवण्यात आला असं जर तुम्हाला विचारलं तर हा खटला आपल्याला पाहायला मिळतो 1908 मध्ये चालवण्यात आला. बैरेंद्र कुमार घोष आणि अरविंद घोष हे या खटल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो, त्याच्यानंतर आणखी एक जे हार्डिंगवर, लॉर्ड हार्डिंग जे आहे, या हार्डिंगवर हल्ला कोणत्या वर्षी झाला? हार्डिंगवर हल्ला. तर हार्डिंगवर हल्ला जो आहे, मारण्याचा प्रयत्न जो आहे, हा झालेला बॉम्ब हल्ला हार्डिंगवर आपल्याला पाहायला मिळतो. तो म्हणजे 1912 ला. रासबिहारी बोस आणि या ठिकाणी वसंत कुमार विश्वास यांनी हा हल्ला केला होता. रासबिहारी बोस आणि यांच्यावर हार्डिंगवर हल्ला करणाऱ्यावर एक खटला दाखल केला. त्या खटल्याचं नाव होतं दिल्ली कट खटला. लक्षात घ्या, दिल्ली कट खटला कधी आपलं कोणत्या वर्षी दाखल करण्यात आला? तर 1912 ला हा खटला दाखल केलेला आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचे 2 महत्वाचे वाक्य. त्याच्यानंतर एक क्रांतिकारी संघटना आहे, संघटनेचं नाव आहे हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन. हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन. याची स्थापना जर तुम्हाला विचारली, असोसिएशन जे मी देतोय ते व्यवस्थित करा, 100% गॅरंटी देतो, याच्या बाहेर जास्त प्रश्न जाणार नाहीत. 1923 ला याची स्थापना झाली आणि याच्यामध्ये जे कार्यकर्ते होते यांच्यावर खटला दाखल करण्यात आला, काकोरी कट खटला. काकोरी कट खटला हा कधी खटला दाखल करण्यात आला? काकोरी कट खटला जो आहे हा आपल्याला पाहायला मिळतो 1925 चा. त्याच्यानंतर सॉडर्सचा खून जो आहे, जो भगतसिंगनी केला होता, सॉडर्सचा खून भगतसिंगनी कोणत्या वर्षी केला असं जर तुम्हाला विचारलं, भगतसिंग राजगुरूंनी 1928 ला केलेला पाहायला मिळतो. लाहोर कट खटला यांच्यावर रोवण्यात आला. लाहोर कट खटला यांच्यावर कट खटला हा कधी लावण्यात आला? तर लाहोर कट खटला जो आहे हा 1929 ला लावण्यात आला. त्याच्यानंतर चितगाव शस्त्रागारावर हल्ला जे आहे हा कधी झाला? चितगाव शस्त्रागारावर हल्ला हा हल्ला झाला मित्रांनो 1930 ला. तर 1900 पासून 1930 पर्यंत ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या त्या राजकीय क्रांतिकारक घडामोडी ह्या महत्वाच्या आहेत, हे लक्षात ठेवा. पण इथं विचारलं जाईल चितगाव शस्त्रागारावर हल्ला कोणत्या वर्षी झाला? तर उत्तर आहे 1930 मध्ये चितगाव शस्त्रागारावर हल्ला झालेला आपल्याला पाहायला मिळतो. चला, इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? चल, इथपर्यंत अडचण. चलायचं मग पुढं. चलायचं. घ्या तुमचा पुढचा प्रश्न. हा, जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कुठे आहे? जागतिक आरोग्य संघटना त्याचं मुख्यालय कुठे आहे? आता तुम्हाला स्टॅटिस जीके मध्ये काही मुख्यालय माहित पाहिजे. स्टॅटिस जीकेचा हा भाग आहे. सांगा. आता तुम्हाला काही मी संघटना देतोय आणि त्याचे मुख्यालय विचारतोय, हे तुम्हाला माहित पाहिजे. मित्रांनो, युनो, युनो म्हणजेच संयुक्त राष्ट्र संघटना,
याचं मुख्यालय कुठे आहे? नंबर टाकायचा आणि कमेंट करायची. संयुक्त राष्ट्र संघटना याचं मुख्यालय कुठे आहे? परीक्षेला विचारलं जाईल. आता बघा हे शब्द येईल किंवा हे सगळा शब्द येईल तर लक्षात घ्यायचंय. त्याच्यानंतर मित्रांनो UNDP चं मुख्यालय कुठं आहे? युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम याचं मुख्यालय कुठं आहे? त्याच्यानंतर 3 जागतिक आपलं युनेस्कोचं मुख्यालय कुठे आहे सांगा. त्याच्यानंतर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटना याचं मुख्यालय कुठे आहे? संघटना. काही 9-10 मुख्यालय आहेत जे महत्वाचे आहेत ते विचारलं जाईल. त्याच्यानंतर IMF चं मुख्यालय कुठे आहे? IMF चं मुख्यालय म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं मुख्यालय कुठे आहे? याचं मुख्यालय लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं मित्रांनो वर्ल्ड बँकेचं मुख्यालय कुठे आहे? म्हणजे याला आपण जागतिक बँक म्हणतो. भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान जो सिंधू पाणी वाटप करार झाला होता हे या बँकेच्या मध्यस्थीनं झालेला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कुठं आहे? जागतिक व्यापार संघटना याचं मुख्यालय कुठे आहे? आणि सर्वात शेवटी आशियाई विकास बँक ज्याला आपण ADB म्हणतो, एशियन डेव्हलपमेंट बँक, आशियाई विकास बँकेचं मुख्यालय कुठं आहे? आशियाई विकास बँक याचं मुख्यालय कुठं आहे? सर्वात शेवटी राष्ट्रकुल जे आहे हे विचारलं गेलेलं आहे. राष्ट्रकुलचं मुख्यालय कुठं आहे? राष्ट्रकुल म्हणजे असे देश ज्या देशांवर इंग्रजांनी राज्य केलं अशा देशाचा एक संघ त्याला राष्ट्रकुल संघ किंवा राष्ट्रकुल देश असं म्हटलं जातं. युनोचं मुख्यालय मित्रांनो कुठे आहे? युनोचं मुख्यालय आपल्याला न्यूयॉर्क या ठिकाणी पाहायला मिळतं. न्यूयॉर्क. पुढे चला UNDP युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम याचं मुख्यालय आपल्याला हे सुद्धा न्यूयॉर्क या ठिकाणी पाहायला मिळतं. न्यूयॉर्क. त्याच्यानंतर मित्रांनो युनेस्कोचं मुख्यालय आहे पॅरिस या ठिकाणी. पॅरिस या ठिकाणी. त्याच्यानंतर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटना याचं मुख्यालय आपल्याला पाहायला मिळतं जिनिव्हा या ठिकाणी. जिनिव्हा या ठिकाणी 1948 याची स्थापना आहे. IMFचं मुख्यालय आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं मुख्यालय जे आहे हे आपल्याला पाहायला मिळतं वॉशिंग्टन या ठिकाणी. वॉशिंग्टन या ठिकाणी. त्याच्यानंतर जागतिक बँकेचं मुख्यालय वर्ल्ड बँक जे आहे याचं मुख्यालय आपल्याला पाहायला मिळतं वॉशिंग्टन या ठिकाणी. वॉशिंग्टन या ठिकाणी. त्याच्यानंतर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. जिनिव्हा. त्याच्यानंतर एशियन डेव्हलपमेंट बँक आशियाई विकास बँकेचं मुख्यालय मनिला या ठिकाणी आहे. फिलिपाईन्स या ठिकाणी मनिला आपल्याला पाहायला मिळतं. राष्ट्रकुलचं मुख्यालय लंडन येथे. त्यामुळं अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर तुम्हाला तो सोडवता आला पाहिजे. आता विचारलं काय? जागतिक आरोग्य संघटना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याचं मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 1 जे आहे 1 या ठिकाणी बरोबर आहे. चला समजतंय? फास्ट कमेंट करा. समजतंय का रे? काय अडचण वगैरे? चलायचं पुढं मग. मुलांना माहित असतं लेक्चर सुरू आहे दिसतंय मास्तर समोर तरी कॉल ह्या टायमाला 11 वाजले तरी कॉल घ्या. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी हा. सत्यशोधक विचारांच्या प्रसारासाठी कृष्णाजी भालेकर यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? सत्यशोधक विचारांच्या प्रसारासाठी कृष्णाजी भालेकर यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? काही महत्वाचे वृत्तपत्र जे तुम्हाला परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात. त्या वृत्तपत्राचं नाव देतोय. तुम्हाला माहित असेल तर संपादक त्याचा मला सांगायचा आहे. प्रभाकर वृत्तपत्र कोणाचं आहे त्याचे संपादक मला सांगा. त्याच्यानंतर ज्ञानोदय वृत्तपत्र कोणाचं आहे त्याचे संपादक मला सांगा. ज्ञानोदय काही युनिक देतोय बरं का जे वारंवार TCS न विचारलेले आहेत. ज्ञानप्रकाश वृत्तपत्र कोणाचं आहे
त्याचे संपादक सांगा. ज्ञानप्रकाश वृत्तपत्राचे संपादक. त्याच्यानंतर मित्रांनो शतपत्रे कोणी लिहिले असा एक प्रश्न होता. शतपत्रे कोणी लिहिली याचा असा प्रश्न होता. तर ते प्रश्न म्हणजे त्याचं उत्तर तुम्हाला माहित पाहिजे. त्याच्यानंतर इंदुप्रकाश हे जे वृत्तपत्र आहे, हे वृत्तपत्र कोणाचं आहे? अरुणोदय वृत्तपत्र कोणाचं आहे? अरुणोदय. अरुणोदय. त्याच्यानंतर हे झालं. ज्ञानसिंधू वृत्तपत्र कोणाचं आहे? ज्ञानसिंधू. त्याच्यानंतर दीनबंधू वृत्तपत्र कोणाचं आहे जे विचारलेलं आहे? दीनबंधू. बस झालं. चला आणखी एक देतोय. त्याच्यानंतर सुधारक वृत्तपत्र कोणाचं आहे? सुधारक वृत्तपत्र हेही सांगा. त्याच्यानंतर आणखी एक नेटिव्ह ओपिनियन वृत्तपत्र कोणाचं आहे? बस. बाकी केसरी मराठा तर तुम्हाला माहितच आहे. ओपिनियन. केसरी आणि मराठा बद्दल माहिती आहे, त्यामुळं असे घेतो युनिक जे विचारले जाऊ शकतात. प्रभाकर हे जे वृत्तपत्र आहे मित्रांनो, प्रभाकर वृत्तपत्र 1841 मध्ये भाऊ महाजन यांनी सुरू केलं. भाऊ महाजन यांनी सुरू केलं. कोणी? भाऊ महाजन. यांचं आणखी एक वृत्तपत्र आहे ते म्हणजे धूमकेतू. हे साप्ताहिक त्यांचं होतं भाऊ महाजनचं. ज्ञानोदय हे जे वृत्तपत्र आहे हे 1841 मध्येच आपल्याला हेनरी व्हॅलेंटाईनने सुरू केलेलं पाहायला मिळतं. हेनरी व्हॅलेंटाईन. मित्रांनो हे इंग्रज लोक खूप चालाक होते. यांनी ख्रिश्चन धर्माच्या प्रचारासाठी मराठीमधून हे वृत्तपत्र सुरू केलं. इथं मी लिहू शकतो असं, ख्रिश्चन धर्माच्या प्रचारासाठी, ख्रिश्चनचा प्रचारासाठी लोकांना त्यांच्या भाषेमध्ये समजावं ख्रिश्चन धर्म काय, म्हणून हे वृत्तपत्र सुरू केलं. ज्ञानप्रकाश हे जे वृत्तपत्र आहे हे मित्रांनो 1849 ला कृष्णाजी रानडेनं सुरू केलं. कृष्णाजी रानडे. इयर लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, नाव लक्षात होतं या. शतपत्रे गोपाळ हरी देशमुख ने लिहिली. गोपाळ हरी देशमुख. मित्रांनो हे जे शतपत्रे हे टायटलच्या नावाने हे लिहायचे, देशमुख हे लिहायचे आणि शतपत्रे कोणत्या याच्यातून प्रकाशित करायचे तर प्रभाकर मधूनच यांनी शतपत्रे प्रकाशित केलेले आपल्याला पाहायला मिळतं. इंदुप्रकाश हे जे वृत्तपत्र आहे हे वृत्तपत्र आपल्याला विष्णू शास्त्री पंडितनं सुरू केलेलं पाहायला मिळतं. विष्णू शास्त्री पंडित. विष्णू शास्त्री पंडित. त्याच्यानंतर पुढचं आहे अरुणोदय नावाचं वृत्तपत्र. अरुणोदय वृत्तपत्र कोणी सुरू केलं तर काशीनाथ विष्णू फडकेनं अरुणोदय वृत्तपत्र सुरू केलं. काशीनाथ विष्णू फडके हे नाव लक्षात असू द्या. फडके हे मी शिकवत असताना जर तुम्ही वहीवर नोंदवत गेले ना, गॅरंटी देतो हे लेक्चर संपेपर्यंत हे डोक्यात तुमच्या लगेच फिट बसून जातं. ज्ञानसिंधू हे जे वृत्तपत्र आहे हे विश्वेश्वर छत्रे यांनी लिहिले. विश्वेश्वर छत्रे. विश्वेश्वर छत्रे यांनी लिहिलेलं आहे. दीनबंधू हे जे वृत्तपत्र आहे हे वृत्तपत्र लिहिले मित्रांनो कृष्णाजी भालेकर. आणि हेच वृत्तपत्र सत्यशोधक विचारांच्या प्रचारासाठी हे वापरायचे. भालेकर पुणे येथून हे वृत्तपत्र प्रकाशित करायचे. सुधारक वृत्तपत्र तुम्हाला माहित आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिलं. गोपाळ गणेश आगरकर. अगोदर हे केसरी वृत्तपत्राचे संपादक होते. 1887 ला त्यांनी त्याचा राजीनामा दिला. दोघांमध्ये मतभेद होते टिळकांमध्ये याच्यामध्ये, आणि नंतर मग टिळक त्याचे संपादक बनले. टिळकांकडे मराठा वृत्तपत्राचं सुद्धा संपादक पद होतं, केसरीचं सुद्धा संपादक पद होतं. नेटिव्ह ओपिनियन हे जे वृत्तपत्र आहे हे वृत्तपत्र आपल्याला विश्वनाथ मांडलिक यांचं पाहायला मिळतं. विश्वनाथ मांडलिक. ठीक आहे, मग या प्रश्नाचं उत्तर आहे कुठे? कृष्णाजी भालेकर. ऑप्शन क्रमांक 4 दीनबंधू हे जे वृत्तपत्र आहे हे वृत्तपत्र कृष्णाजी भालेकर यांचं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, चलो इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का रे? चलायचं पुढं, चलायचं. या पुढचा प्रश्न तुमच्यासाठी हा आजचा शेवटचा प्रश्न आपण याला म्हणू शकतो. आणखी एखादा प्रश्न घेऊ. महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रांपैकी किती भूभाग गोदावरी नदीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे? गोदावरीनं व्यापलेला भूभाग विचारलाय तुम्हाला. किती भूभाग गोदावरीच्या नदी खोऱ्यानं व्यापलेला आहे? लक्षात घ्या मित्रांनो, महाराष्ट्रामधून ज्या काही नद्या वाहतात
पहिल्यांदा त्या नद्या लांबीनुसार तुम्हाला जर विचारल्या, लांबीनुसार नद्या विचारल्या तर माहित पाहिजे. कमेंट करून सांगा महाराष्ट्रामधून गोदावरी किती किलोमीटर वाहते? गोदावरी नदीची लांबी किती आहे? त्याच्यानंतर पैनगंगा नदीची लांबी किती आहे? त्याच्यानंतर वर्धा नदीची लांबी किती आहे? कमेंट करा फास्ट. वर्धा नदीची नंबर टाकायचा आणि कमेंट करायची. त्याच्यानंतर भीमा नदीची लांबी किती आहे? त्याच्यानंतर 5 नंबर वैनगंगा नदीची लांबी किती आहे? वैनगंगा हे सिक्वेन्सली बरं का, हे लांबीनुसार उतरता क्रम मी दिले. त्याच्यानंतर कृष्णा नदीची लांबी किती आहे? त्याच्यानंतर तापी नदीची लांबी किती आहे? तर हे लांबीनुसार नद्यांचा उतरता क्रम. इकडं पण येऊया मित्रांनो. जर तुम्ही पाहिलं सर्वाधिक लांबी 668 किलोमीटर गोदावरीची असून ही द्वीपकल्पीय पठारावरची सर्वात मोठी नदी, भारतातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आणि महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी लांबीनुसार नदी खोऱ्यानुसार पाहायला मिळते. त्याच्यानंतर पैनगंगा नदीची महाराष्ट्रातली लांबी 495 किलोमीटर आहे. ही महाराष्ट्रातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लांबीची नदी आहे. वर्धा नदीची लांबी 455 किलोमीटर आहे. ही महाराष्ट्रातली लांबीनुसार तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी. भीमा नदीची लांबी 451 किलोमीटर आहे, लांबीनुसार चौथ्या क्रमांकाची नदी. वैनगंगा नदीची लांबी 295 किलोमीटर आहे. ही नॉर्मली आपण समजत असतो मुख्य नद्यापैकी लांबीनुसार 5व्या क्रमांकाची मुख्य नद्यापैकी बरं का, मात्र टॉप 4 हे लक्षात घ्या. काही नद्यांची लांबी यांच्यापेक्षा जास्त असू शकते, मात्र मी मुख्य नद्यापैकी सांगतोय. कृष्णा नदीची लांबी 282 किलोमीटर महाराष्ट्रात, जी वारंवार विचारली जाते म्हणून हे देतोय मी. तापी नदीची लांबी आपल्याला 208 किलोमीटर पाहायला मिळते महाराष्ट्रामध्ये. आता जर क्षेत्र विचारलं कोणत्या नदीचं किती क्षेत्र आहे, फक्त मित्रांनो गोदावरी नदीनं महाराष्ट्रातलं किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे याची आपल्याकडे नोंद आहे. मात्र बाकी नद्यांच्या म्हणजे किती टक्के नद्यांनी क्षेत्र व्यापले याच्या नोंदीमध्ये वेगवेगळ्या संदर्भ साहित्यामध्ये वेगवेगळे घटक म्हणजे वेगवेगळी आकडेवारी पाहायला मिळते. त्यामुळे लक्षात असू द्या 1,53,780 चौरस किलोमीटर एरिया जे आहे हा एरिया आपल्याला गोदावरी नदीनं व्यापलेला पाहायला मिळतो, जे महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या 49.5% आसपास आहे. म्हणजे महाराष्ट्राचं 3,07,000 आसपास जर बदललं त्याची 49% 153 होतं. आता तुम्हाला बाकीचं फक्त नद्यांचं क्षेत्र चौरस किलोमीटर मध्ये देतो. टक्केवारीमध्ये मात्र मतभिन्न म्हणजे वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळं असल्यामुळं चुकीचं देण्यापेक्षा न दिलेलं बरं. दुसरं आहे भीमा नदीचं क्षेत्र. भीमा नदी ही महाराष्ट्रातील गोदावरी नंतर या ठिकाणी विस्तारलेली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. सर्वात जास्त विस्तार असणाऱ्या नदीपैकी दुसऱ्या क्रमांकाची. हिचं क्षेत्र आहे 46,184 चौरस किलोमीटर. हे चौकिमी मध्ये क्षेत्र लक्षात घ्या, चौकिमी चौरस किलोमीटर मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं जे क्षेत्र आहे हे क्षेत्र आपल्याला पाहायला मिळतं तापी नदीचं क्षेत्र. हे महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकाचं विस्तारलेलं क्षेत्र असून 31,660 चौरस किलोमीटर हे या क्षेत्राचा विस्तार आहे. चौथ्या क्रमांकाची मोठं क्षेत्र विभागले म्हणजे क्षेत्र आपल्याला पाहायला मिळतं कोकण खोरेचं. कोकण खोरे, कोकणातील नद्यांचं खोरे 30,394 चौरस किलोमीटर याचं क्षेत्रफळ आहे. त्याच्यानंतर 5वा विस्तार आहे कृष्णा नदीचा. कृष्णा नदीचा विस्तार 28,695 चौरस किलोमीटरवर असून 6वा क्रमांक लागतो नर्मदेचा. म्हणजे मुख्य नद्यापैकी सांगतो बरं का, नर्मदेचं क्षेत्र 7,055 किलोमीटर आहे केवळ, आणि हे केवळ नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. नंदुरबार जिल्हा. किती किलोमीटर नदी वाहते? 54 किलोमीटर महाराष्ट्रातून नर्मदा नदी वाहत असते. किती किलोमीटर? 54 किलोमीटर या नदीचा प्रवास आपल्याला महाराष्ट्रामधून पाहायला मिळतो. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? चलायचं पुढं. चला या पुढचा प्रश्न. त्यात चौथा फोन आहे बरं का, मी आल्यावरती रिंग आल्यावर लक्षात येतं. चौथा 5वा फोन आहे म्हणजे मुलांना माहित असतं बाबा लेक्चर आहे मास्तरचं. चलो हा शेवटचा प्रश्न आजचा. बाकी मग पुढच्या सेशन मध्ये कंटिन्यू करू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी केली? स्वतंत्र मजूर पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी स्थापन केला? आता थोडीशी नजर टाकूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्यावर. तसं जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण आपल्या कोर्समध्ये पाहिले तर 2 लेक्चर मध्ये गेलेले, ते 2 लेक्चर त्यांच्यावर घ्यावे लागली. एवढं त्यांचं कार्य आहे ते सुद्धा आपण शॉर्टकट घेतलं.
विचार करा त्या व्यक्तीचं कार्य किती मोठं असेल. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म विचारला जाऊ शकतो. त्यांचं मूळ गाव विचारलं जाऊ शकतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हे व्यवस्थित करा बरं का. हे कोणत्याही परीक्षेला महत्वाचं आहे. सनावळ्याही लक्षात ठेवा. काही ट्रिक असतील तर सांगतो. 14 एप्रिल 1891 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. कुठे झाला? महू या ठिकाणी झाला. महू हे क्षेत्र सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर म्हणून ओळखलं जातं. मध्य प्रदेश राज्यामध्ये जन्म झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आता त्यांचं कार्य आपण बघूया. बाकी इतर त्यांची डिग्री वगैरे हे न बघता त्यांनी काय काय कार्य केले, कारण त्यालाच एवढा वेळ आपला जाणार आहे. कार्यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 ला मूकनायक हे साप्ताहिक सुरू केलं. मूकनायक साप्ताहिक. मूकनायक महत्वाचं सांगतोय, जे DMER ला विचारलं जाऊ शकतं. साप्ताहिक कधी सुरू केलं असं जर विचारलं तर 1920 ला सुरू केलं. त्याच्यानंतर मित्रांनो 1920 मध्येच तुम्हाला माहित असेल माणगाव परिषदेचे अध्यक्षपद भूषवले. माणगाव परिषदेचे अध्यक्ष आणि याच सोहळ्याला मित्रांनो शाहू महाराज सुद्धा उपस्थित होते. त्याच्यानंतर मित्रांनो 1924 चा कालखंड घ्या. 1924 मध्ये त्यांनी समता सैनिक दल स्थापन केला. समता सैनिक दल 1924. माणगाव परिषदेनंतर 4 वर्षानंतर समता सैनिक दल स्थापन केला. त्याच्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या 1924 ला बहिष्कृत हितकारणी सभा सुद्धा स्थापन केली. बहिष्कृत हितकारणी सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली. बहिष्कृत हितकारणी सभा. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो 24 झालं. त्याच्यानंतर 1927 ची घडामोडी लक्षात घ्या. 1927 ला चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. परीक्षेला विचारलं जाईल चौदार तळे सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? चौदार तळे सत्याग्रह 1927 ला झाला. जर व्यवस्थित अनालिसिस केलं DMER च्या प्रश्नांचं तर तुम्हाला असं दिसेल की फॅक्च्युअल डेटावर क्वेश्चन जे आहेत हे जास्त विचारले जातात. मित्रांनो याच वर्षी 1927 लाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू केलं. बहिष्कृत भारत पाक्षिक सुरू केलं. पाक्षिक म्हणजे दर 15 वर्षांना प्रसारित होणार पाक्षिक. याच वर्षी मित्रांनो 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले. मनुस्मृतीचे दहन केले. ठीक आहे. आणि एका आपल्या ब्राह्मण मित्राकडून हे करवलं. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो 1930 ला काळाराम मंदिर सत्याग्रह. काळाराम मंदिर सत्याग्रह हेच महत्वाचे पॉइंट आहे. याच्यावर वारंवार प्रश्न येतात म्हणून हे पॉइंट वेगळे काढलेत. सत्याग्रह त्यांचे ग्रंथ वगैरे हे काही दिलेलं नाही मी, ते एखाद्या आणखी लेक्चर मध्ये देऊ. 1930 ला मित्रांनो 1932 ला तुम्हाला माहिती आहे पुणे करार झाला. पुणे करार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या दरम्यान एरवाडा जेलमध्ये पुणे करार झाला. त्याच्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या 1936 ला 15 ऑगस्ट तारीख सुद्धा 15 ऑगस्ट 1936 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. त्याच्यानंतर दोन महत्वाच्या गोष्टी मित्रांनो 1942 ला ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन. शेड्यूल कास्ट फेडरेशन याची स्थापना केली. आणि सर्वात शेवटी मित्रांनो आणखी एक 1947 ला ते कायदा मंत्री झाले. कायदा मंत्री. आणि त्यांचं महापरिनिर्वाण जे आहे हे 1956 ला झालं. तारीख लक्षात असू द्या 6 डिसेंबर 1956. महापरिनिर्वाण जे आहे हे दिल्ली येथे झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. दिल्ली येथे महापरिनिर्वाण. ठीक आहे. चलो चला इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? पटपट पटपट कमेंट करून सांगा. मी सांगितलेलं शिकवलेलं समजतंय का? जे मुलं
ज्यांनी लाईक केलं नसेल लेक्चर जाता वेळी, लक्षात राहत नाही कोणाच्या, लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. आपण याच्यावर आणखी मेहनत घेऊया. म्हणजे जीएस मध्ये तुमचे मार्क्स कटले नाही पाहिजे याची जिम्मेदारी माझी. फक्त व्यवस्थित वेळ द्या. चला, आजच्या लेक्चरमध्ये आज आपण इथं थांबूया. जे मुलं शेवटी जॉईन झाले त्यांच्यासाठी, जर जीएस विषयाची येणाऱ्या कोणत्याही परीक्षेसाठी पुढच्या तयारी जर आपल्याकडे करायची असेल तर आपल्या जीएस कोर्सवर उद्या रात्री 12 वाजेपर्यंत 10 जुलैला हा डिस्काउंट सुरू आहे. तोपर्यंत लेक्चर म्हणजे ते ऑफरचा लाभ घेऊ शकता. 150+ लेक्चर आहेत. 649 नॉमिनल फीस आहे. याच्यामध्ये एवढं सगळं मिळत आहे. ही इन्व्हेस्टमेंट आहे तुमची. मी तर फीसचं नाव फीस काढणार आहे आणि इन्व्हेस्टमेंट फीस असं टाकणार आहे, कारण इन्व्हेस्टमेंट आहे. याच्यावर कितीतरी तुम्ही कितीतरी वर जाऊन नोकरी करून पद घेऊ शकता. असो, जास्त वेळ तुमचा घेत नाही. या ठिकाणी आज आपण इथं थांबूया. ही जी पीपीटी आहे ही पीडीएफ अवेलेबल करून देतो आपल्या टेलिग्राम चॅनलवर. डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथं जा, टेलिग्राम चॅनलला भेट द्या. याच्या अगोदरच्या पीडीएफ सुद्धा पहा आणि ही पीडीएफ सुद्धा डाउनलोड करा. आजच्या लेक्चर मध्ये आज आपण इथं थांबूया. लेक्चर कसं वाटलं हे शेवटी कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.